केस पकडले आणि फरफडत फरफडत ओढत ओढत तिला भर सभेमध्ये आणलेले भर सभेमध्ये आणलेल्या बरोबर त्या ठिकाणी हात जोडून त्या ठिकाणी सगळ्यांचे चेहरे पाहते द्रौपदी. माझा कुठला असा अपराध आहे, स्वतःचा अपराध त्या ठिकाणी सगळ्यांसमोर सांगते. माझा असा कुठला अपराध आहे की मला एवढी कठोर शिक्षा या ठिकाणी प्राप्त झाली आहे. सर्व काही वृत्तांत तिने ऐकला होता. मला न्याय हवा या ठिकाणी, पण त्या ठिकाणी राजकर्ते सगळे आज्ञेनी स्वरूपाचे होते. त्या ठिकाणी सत्यवनला न्याय मिळणार तरी कसा. एकाएकामध्ये एवढं सामर्थ्य होतं की सगळ्या पृथ्वीचा नाश करण्याचं सामर्थ्य एका महात्मे होते. द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य कोणी सामान्य नव्हते. एका बाणामध्ये या त्रिभुवनाचा विनाश करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. परंतु दुष्टाचं अन्न खाल्ल्यामुळे त्या ठिकाणी निशब्द झाले होते. बघा, काही गोष्टींनी माणसाने नक्त असावं पण वक्त नसावं, जुन्या माणसांची म्हण आहे. कुणाच्याही शब्दामध्ये, कुणाच्याही खाण्यापिण्यामध्ये आपण काय शर्मिंदेपणा नसला पाहिजे. शर्मिंदेपणा हा आपल्याला बाधक ठरतो. अगदी त्या ठिकाणी अवस्था अशी झालीये, काय करावं काही कळत नाही.